आणि रासण्याला हे बैल इथं बघा तुम्ही. हा म्हणतोय बैल बी आम्हीच येतं आणि पेरायला हे दोन्ही इथं आणि दोन बैल घरीच येतं आणि आपलं बी टाकलेलं आहे वटीत आता पेरायचं. चला तेव्हा आता रासण्या घालायला सुरू झालेल्या आहेत मागं आणि पुढं पेरायचं चाललेलं आहे तिकडं. दोन्ही सुरुवात केलेली बाजरी पेरायला. चला तेव्हा सगळं एवढं वावर आहे पेरायला बघू शकताय तुम्ही. सगळं बघत राहा तुम्ही. सगळे वावर पेरता येईल तुम्हाला दाखीत राहीन कशी पेरीत येत बाजरी कुठं काय काय होणार इथून पुढं. तर बा केवढा मोठा दगड आहे. एवढा मोठा निघला इथं दगड. आता ट्रॅक्टरवर टाकून न्यावं लागेल. हे बा खड्ड्यात किती पडलं डायरेक्ट. तर बघा हे घोऱ्याचे झोपिलेले पण तास बघा कस काय सरळ आणलंय त्यांनी. बांध बघा पार त्या कडीला आहे डायरेक्ट सरळ आणले. तर बघा असं चालावं लागतं. हे गायज मी तुम्ही स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉग मध्ये. तर बा आपली आता सगळी बाजरी पेरायचं चाललेलं आहे. आता बी घेतलंय वतून. चला तर आता पिशवी कापायची चाललेली आहे. हे बघा आपली बाजरीची पिशवी ही बा मोठ्याला दाणे येतं आणि लाल लाल बाजरी. बस आणि रासण्याला हे बैल इथं बघा तुम्ही. हा म्हणतोय बैल बी आम्हीच येतं आणि पेरायला हे दोन्ही इथं आणि दोन बैल घरीच येतं आणि आपलं बी टाकलेलं आहे वटीत आता पेरायचं आहे. बाप मागे इथं हे वावराची जीसीबीने लेवल केली होती. बाई सगळे वावर दिसते तुम्हाला. सगळे बाजरी पेरायची एवढं मागे सगळं वावर नीट केलेलं आहे की बघा. सगळे हे नीट केलेलं वावरात हे. चला आता सुरुवात करतो पेरायला. गणपती मसो महाराज धर काय 8 तास टाकायचे धर. होय चला आता 8 तासाला आलेलं आहे. हो चला तर बा आता 8 तास आणि एक तास दाखवतो तुम्हाला. तर बा आपण हे तास आता घालीत आलेलो इथं बांधाचं तास म्हणून पळते कुंकडं बी अशी चालली. तर बैल आपली आता बाजरी पेरायची सुरुवात झालेली आहे. तर बी दाखतो तुम्हाला कसं सुटत आहे. होय गुण होय हो टाका उचलून पाबर टाकली. हो ओके बी आता बी असं सुटत आहे चा दिसत असल्यावर. ऐक ऐक गुण ना. चला तेव्हा आता रासण्या घालायला सुरू झालेल्या आहेत मागं आणि पुढं पेरायचं चाललेलं आहे तिकडं. दोन्ही सुरुवात केलेली बाजरी पेरायला. चला तेव्हा सगळं एवढं वावर आहे पेरायला बघू शकताय तुम्ही. सगळं बघत राहा तुम्ही. सगळे वावर पेरता येईल तुम्हाला दाखीत राहीन कशी पेरीत येत बाजरी कुठं काय काय होणार इथून पुढं. झालेली ईदभर आता बाजरी पेरायला हरकत नाही. बाजरी पेरून आता 7 ते 6 बाजरी येऊन जाईल. ओके चला तर आता दुसरी नवीन पिशवी फोडायला लागली. हे दुसरं वावर पेरायला. कोणचं एडवंडा पिशवी होय बा आपली एडवंडा आहे वाटतं बी. आणि आता हे पेरायचे बा एवढं उरलंय अजून वर बी वावर तिथून वर पेरायचं इकडं बी पेरायची. चला तर बा आता दुसऱ्या वावराला सुरू झालेलं आहे अर्ध्याच्या खाली. चौथं एकच वावर आहे पण अर्ध वावर दुसरं सुरू झालेलं आहे बघा पेरायला. थांबा ती पिशवी गुताची राहिली ना बाप्याची पिशवी तिकडून कुठून आणली ती इकडं चालली होती. खराट नाही रासण्या जिकडं म्हणते तिकडं फराट बघा. शेवटचं तास राहिलंय थोडं रासण्याचं आता. लाकूड बांधते खाली माग कमन बांधते डबल डबल कुटाणा करीत नाही. वसन काढावं लागत असे. वासन लागलं वाटतं. वसन लागत हे वसन काढावं लागत निर्मळ येत
गवलंय बाजार आण होतं म्हणजे हम्म. अरे गवलंय बाजार आण झालं म्हणजे मग कोळपायला भारी म्हणते ती. रामन लक्ष सर्जन गुन्हा दोन्ही बाय चालू आहेत त्याची नाव आहेत. बा दुसरा अर्धा वावर पेरून झालं आता त्याचं बी माघार ओतून ठेवायचं ते आता किंवा नवीनच बी आणलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आईला 75 आणि आमचं मग तुम्हाला नाव सांगितलंय तेव्हा हे बी तसंच निघलंय लाल लाल. फक्त पिशवीत फरक आहे का दाण्यात फरक आहे तुम्हीच सांगा. पुढं बघा इकडं पाळी रासने आणि इकडं पेरायचं चाललंय आणि इकडं बघा माझ्या मागं तुम्हाला ट्रॅक्टर चालला असं पाळी घालताना ते बघा तिकडं पाळी राहिली होती त्यांच्या ट्रॅक्टरने पाळी घालायची चाललेली आणि इकडं पेरायचं इकडं रासण्या चालल्या का आपण उडीद असाच पेरला असता याने बैलाने पण उशीर झाला होता पाऊसचा उशीर पाळलाय बैल बी कटाळ होती म्हणून उडीद ट्रॅक्टरने पेरला होता नाही तर उडीद दरवर्षी बैलानेच पेरीत येतं. बघा मी आत्ताच ट्रॅक्टरचं माहीत होतं आणि तेवढा किती मोठा दगड निघला तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर बा केवढा मोठा दगड आहे एवढा मोठा निघला इथं दगड. आता ट्रॅक्टरवर टाकून न्यावं लागेल. हे बा खड्ड्यात किती बडा डायरेक्ट बा आता किती मोठा दिसतोय बाई पाळीचं यंत्र आहे त्याच्यावर केवढा मोठा दगड दिसतोय. आता तिकडे नेऊन टाकावं लागेल दगड एवढा मोठा निघलाय बा इथं वाहून आलता पुरका त्याच्यामुळं एवढं खड्डं पडलंय. बळच उचलेला आहे 3 जण पप्पा मी आणि चाललाय दगड आता तिकडं तो पलटी करीन दगडाची कसा हालतोय पडाव नाही फक्त तिथं जाऊस तर. बा आता तिसरा अर्धा वावर झालंय चौथ्या अर्ध्या वावरात लागलंय पेरायला बी माघारी ओतून ठेवायचं चाललंय डबल आता पिशवीतून दुसरं बी काढायचं आणि पेरायचे. चौथा अर्धा आणि 5वा अर्धा डायरेक्ट आता वर गेल्याच तुम्हाला दाखवतो तिकडं. पण आता सुट्टी होईन त्याच्या आधी का एवढा पेरल्याशिवाय नाही जायचं होय एवढं नाही दबा याच्या आधीची सुट्टी होऊन जाईल सगळी. सुट्टी होईन एक वावर झालं का अर्ध चौथे पेरून सुट्टी करायची बैलाला खायला 10 वाजत डबल झोपायचे बैल बा 2 पेरलेलं आहे बांधापर्यंत आणि रस्त्या बी फक्त एवढंच राहिले. बैल बघा बांबूचं झाड खात बा कसा आलाय त्याच्या ट्रॅक्टर कुण आम्ही बाजरी नाही फेरेली म्हणून. काय मशीन त्या ट्रॅक्टर कुण बाजरी नाही फेरेली म्हणून मतलब गांडी येत बा काय म्हणा लागला त्याचं ट्रॅक्टर कोण पेरली नाही बाजरी तर मतलब गांडी येत हे काय बी म्हणायला लागलंय. नाही एक नक्की बाजरी बा ट्रॅक्टर कोण पेरली की उगत नाही नाही उगत. हा बा याचं ट्रॅक्टर आता नीट केलंय. हे बघा हाणामारीवर झाले मला यायच तिकडं बा आता सोडून द्यायचे तर पहिले 10 वाजले तर त्यांना खायला काढबा दिले सोडून आता पा माग याचे सोडीत राहा आवताचे बी रासण्या राहिल्यात थोड्या. चला बा कडापा खाऊन आलेत बैल 10च्या नंतर आता 11 वाजले तर अंजीर घरे आपण आणलाय रासण्याला झोपायला तर त्या बाईला बरोबर बघत कसा चालत आहे रासण्याला. तर बा झोपिलेला आहे डाव्या खांडी अंजिरे आणि उज्या खांडी लक्ष आमच्या बा पेरायला तिथे चुंबळी घालते तर बा तिथं ओके बा तिथं चुंबळ घालायची चालली जादा आहे ट्रॅक्टरचं आहे म्हणून खाली फसत आहे खाली जाती पाबर लागली का उगणार नाही आणि इकडं भैमुगाच्या वावरत बी त्याच्यामुळे आता चुंबळी घालून वरच बी पाडावं लागेल तेव्हा उगन. तर बघा आपलं अंजिरे आणि लक्ष कशी चालत तिथं पलीकडून पेरायचं चाललंय अलीकडं. तर बघा बी कसं पडत आहे बाजरीचं आपण आलेलो तर पेरायला एकदा बाई इथं लागलं नाही तर वरच बी पाड्याला आहे. चला तर बघा आता एक झालेलं आहे 4थं वावर बा पार खालच्या पासून तर वरकडीपर्यंत आता दुसरा अर्ध वावर पूर्ण करून घ्यायचं. तर बघा इथं वावरात जांबाचं झाड आहे आणि त्यालाच भोकरं आलेले तर बघा सगळं हे भोकरं दिसत असतील तुम्हाला ओके आणि हे जांब
आणि ओके जांबाचं झाड आहे आणि याच्याच कडीने भोकरीचं झाड आहे बघा. त्याच्यामुळे आले तर भोकरं सगळ्या जांबाच्या झाडाला. तर बघा आता मग आता मागूनच दाखवलं होतं, आता पुढून दाखवतो कसे चालत. चालूच बा, पाऊस यायला लागलाय. 35,000चा आहे. 35,000चा आहे. रासण्याला लागत असा कोणाला ते घेऊन जा म्हणावं. फक्त रासण्यालाच का सगळ्या कामाला? तिकडे गाव चालू आहे, भाती तुरी पेरायचं तुम्हाला दाखीन उंड्याच्या ब्लॉक मध्ये जमलं तर. आणि इकडं तर पेरायचं चालू आहे. आणि बघा केवढं मोठं वावर आहे, सगळे 4 एकरचा डाग. बघा आता कुणाला तुम्हाला कॅडबरी सारखीच माती दिसती. मला तर आधी वाटलं कॅडबरी शिवाय त्याच्यावर नक्षी बी छापली. आणि कॅडबरीची नक्षी बी अशी जास्ती बा इथं खाली होती पायाची. आणि ही आहे डेअरी मिल्क कॅडबरी, बघा तशीच आहे. बघा पुढं चाललंय पेरायचं, मागं चाललं रासण्याला अजून गावता आलेलं आहे. रासण्याला आता दमले तर घोरं म्हणून आणि वासान गुंतलेलं आहे. तर बघा हे घोऱ्याचे झोपिलेले पण तास बघा कस काय सरळ आणलंय त्यांनी. बांध बघा पार त्या कडीला आहे, डायरेक्ट सरळ आणले तर बघा असं चालावं लागतं. बांध तुम्हाला दिसत असेल बा, ती हुसाची तिथं नाना बसले तिथं बघा. आता दिसत असेल पहा, डायरेक्ट सरळ तास आणलंय, असं लागतेच चालायला. आणि बघा दुसरे नाहीत बैल झोपिलेले, हे बैल झोपिलेले ते दुसरे नाही झोपिलेले. हे घोरं शिकत आहे, ह्यो शिकलेला मग ह्यो बी केलं परफेक्ट नाही, फारच चांगलं झालं तिथं. तर बघा एका मागे एक किती इथं. हे बघा माझ्याकडे चालली राखी, माझ्या मोर आवताच्या मोर पेरायचं चाललंय सगळं सांगायचं बा. तिने आव पाबर चालली आता राखी बिघायची झाली सगळी आपली बाजरी पेरून. तर बघा सगळा हा डाग पेरून झालेला आहे. आणि तुम्हाला 15 दिवसात सगळा हिराकार डाग दिसन बाजरीनी. बा फक्त 1-2 तास राहिले तिथं रास्ता झाल्या, मग सगळा पेरलाय बघा. आता वाजल्या तर 2:30 आणि सकाळी झोपिलं होतं किती वाजता माझ्या डोक्यात नाही होतं, तरी 7:30ला झोपिलं होतं वाटतंय. 7:30-7ला झोपिलं होतं आणि सगळं पेरून झालेलं आहे. चला तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.